नमस्कार. देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे. तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग 2 महिन्यात सूर्यदेव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे. मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले. आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. बेडग येथील समर्थ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. 18 कावीळ बाधित मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक झाली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केलाय. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, मुलीच्या मर्जीने शारीरिक संबंध झाले आहेत असे आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सततची भांडण वाद याला कंटाळून पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली, पण त्याने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्यानंतर पत्नीने आपल्या मुलाला साथीला घेऊन मित्राच्या मदतीने महिलेने तिच्याच पतीच्या ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या टाकल्या आणि त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील उल्वे परिसरात हा भयानक प्रकार घडला. मुलगा व मित्राच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सॅनिटरी पॅडच्या आडून प्रतिबंधित दारूची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावटी दारूच्या तस्करीचा डाव उधळून लावत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा डाव उधळून लावत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी एकूण 42,83,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक शहरात कॅफेच्या माध्यमातून तरुण तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चर्चा सुरू होती, परंतु पोलिसांकडून कुठे कारवाई केली जात नव्हती. अखेर या प्रकरणाची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार देवयानी फरांदे यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी स्वतः छापा टाकलाय. त्यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसलाय. आमदार पोहोचल्याचे कळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी अनेक तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपी पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपपत्रात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण 2 लोकांमुळे राज्याची बदनामी झाली असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आग्रा येथे आयटी कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्मा यांनी पत्नीवर छळाचा आरोप करत आत्महत्या केली. अतुल सुभाष यांच्याप्रमाणेच आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करून मानव शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मानव शर्मा यांच्या बहिणीने आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. पत्नीशी तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली असे आकांक्षा शर्मा यांनी सांगितले. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान या हत्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दमानिया यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. विरोधकांकडे संख्याबळ नाही, त्यामुळे या अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम राहील असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला चमक दाखवली. सोमवारी 100 रुपये, मंगळवारी 220 रुपयांनी सोने महागले, तर बुधवारी 270 रुपये, गुरुवारी 440 रुपये, तर शुक्रवारी 540 अशी 1250 रुपयांची मोठी घसरण झाली. गुड रिटर्न्स नुसार आता 22 कॅरेट सोने 79,750 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा ग्राम 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने महामेट्रोने महिलांना 500 रुपयाच्या टॉप ऑफर 20 रुपयात महाकार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महिलांना आता स्वस्तात मेट्रोने प्रवास करता येणार आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जात असून या विशेष दिवसासाठी महामेट्रोच्या वतीने आठवडाभर महिलांना ही संधी उपलब्ध असेल। ही संधी दिनांक 1 मार्च पासून सुरू होणार असून 8 मार्च पर्यंत सुरू राहील। 1 मार्च पासून 6 प्रमुख नियम बदलत आहेत। यामध्ये UPI म्युच्युअल फंडापासून LPG सिलेंडरच्या किमतीपर्यंतचा समावेश आहे। आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। मुंबईत LPG सिलेंडरची किंमत आता पुन्हा 1755.50 रुपये झाली आहे। सप्ताह अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मध्ये 1414.33 अंशांनी म्हणजेच 1.90% घसरून 73,198.10 पातळीवर स्थिरावला। दिवसभरात त्याने 1471.16 अंश गमावत 73,141.27 या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता। दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सलग 8व्या सत्रात घसरण झाली आणि तो 420.35 अंशांनी घसरून 22,124.70 पातळीवर बंद झाला। 3 मार्च पासून जम्मू काश्मीर विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीसाठी मागणी जोर धरू लागली आहे। दारूबंदीसाठी 3 खासगी विधेयक विधानसभा सचिवांकडे विधानसभेत मांडण्यासाठी सादर करण्यात आलेले आहेत। दारूच्या जाहिराती, खरेदी विक्री आणि सेवनावर बंदी घालण्यासंदर्भात विधेयक पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे आमदार फैयाज अहमद यांनी मांडले। गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात पत्नींवर छळाचे आरोप करत अनेक पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यानंतर महिला त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा वापर करून पुरुषांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवत असल्याचे आरोपही झाले होते। अशात आता केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की लैंगिक गुन्ह्यासह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तक्रारदार महिलेने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे असे गृहीत धरता येणार नाही। आगामी अधिवेशन तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन ऑल आउट राबवले। या कारवाईत मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। त्या कारवाईत 260 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 6,901 वाहनांची तपासणी करण्यात आली। एलॉन मस्क यांच्या जोडीदार शिमोन झिलिस यांना 4थ्या बाळाला जन्म दिल्याची घोषणा एक्स पोस्टवर केली आहे। झिलिस यांची 3ऱ्या क्रमांकाची मुलगी आर्केडियाचा पहिला वाढदिवस झाल्याच्या निमित्त 4थ्या बाळाची बातमी त्यांनी दिली। या बाळाचे नाव सेल्डन लायगर्गस ठेवल्याचेही त्यांनी सांगितले आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। लाहोरमध्ये अफगाणिस्तानने चांगलीच धाव संख्या उभारली होती, पण पावसामुळे अफगाणिस्तानला सामन्यात शेवटपर्यंत झुंज देण्याची संधी मिळाली नाही। पण या दरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्काही बसला आहे। सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये छावा सिनेमाची तुफान क्रेज पाहायला मिळत आहे। आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांनीही छावा सिनेमा पाहिल्यानंतर विकी कौशल यांचं कौतुक केलंय। सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूर्यकुमार याने सोशल मीडियावर एका पोस्ट करत छावा आणि विकी कौशल याचं कौतुक केलं आहे। IIT बाबा म्हणून ओळखले जाणारे अभय सिंग यांनी नोएडा येथील एका खासगी वाहिनीवरील चर्चेदरम्यान आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप केला आहे। याबाबत अभय सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। तसेच काही लोकांनी भगवाधारी वस्त्र घालून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अभय सिंग यांनी पोलीस तक्रारीत केला आहे। मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे। त्याचं परंपरेला पुढे नेणारा एक दमदार रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमी काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे। विद्या बालन अभिनय क्षेत्राच्या बरोबरीने आता सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच सक्रिय झाली आहे। ती विविध रील्स व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते। नुकताच विद्याने मराठमोळ्या अंदाजात एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे। यामध्ये अभिनेत्री नवरी नटली या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय।
एक अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडून IAS झाली. HS कीर्तना असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती कमी वयातच अभिनय क्षेत्रात काम करू लागली. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने फिल्म इंडस्ट्री सोडली आणि सरकारी अधिकारी व्हायचं ठरवलं. गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी सुनीताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती आणि गोविंदा आता एकत्र राहत नाहीत. पण त्यानंतर लगेचच सुनीता म्हणाली की दुसरे घर फक्त गोविंदाच्या राजकीय कामासाठी होते आणि ते वेगळे झालेले नाहीत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात काल सामना रंगला. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4 गुणांसह उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता उपांत्य फेरीचा सामना कुठे खेळेल हे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या निकालावरून ठरवले जाईल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो. त्या काही सेकंदाच्या व्हिडिओमुळे पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाल्याचा पाहायला मिळालं. पावसामुळे मैदानात पाणी साचले होते. पाऊस काहीसा थांबल्यावर ग्राउंड्समॅन पाणी बाहेर काढण्यासाठी आले होते. मात्र त्यांची मैदानातील पाणी बाहेर काढण्याची पद्धत पाहून सर्वांनाच धक्का बसेल, कारण ते छोट्याशा वायपरने पाणी बाहेर काढत होते. या दरम्यान एक ग्राउंडमॅन धपकन खाली पडला. या व्हिडिओमुळे पाकिस्तानची जगासमोर लाच गेल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरातील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीतून ऑर्थोपेडिक सर्जन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, पॅथॉलॉजी, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, शस्त्रक्रिया मेडिकल ऑफिसर अशा पदांच्या 13 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार या भरतीत भाग घेऊ शकतात. या भरतीत भाग घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक भरतीकरिता उच्च शिक्षण संस्थांसाठी शैक्षणिक अर्हता आणि निकष ठरवून दिले आहेत. तसेच प्राध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व्हावी यासाठी कुलपती तथा राज्यपाल कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहे. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. एकूण 100 गुणांच्या आधारे प्राध्यापक पदाच्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वेत तब्बल 32,000पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे. फेरफार विंडो 4 मार्च रोजी उघडेल आणि 13 मार्च 2025 रोजी बंद होईल. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.